मला बोलायचं होतं सगळ्यांसोबत म्हणून मी लाईट्स ऑफ केले आणि तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवून घेतलं. सुश, काय वेडेपणा आहे हा? काय पद्धत झाली? मी नॉर्मली बोलायचा प्रयत्न केला होता पण माझं कोणी ऐकतच नाही ना, म्हणून मग मला हे सगळं असं करावं लागलं. मी फक्त 2 मिनिटं अंधार केला तर तुम्हाला सगळ्यांना इतका त्रास झाला ना. मग विचार करा ना, मला किती त्रास होत असेल. कसला? तुला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलंय कोणी सुश? सुश बाळा, तुला इथे काही कमी पडतंय का? प्लीज असं कोड्यात बोलू नकोस ग. नक्की काय म्हणायचं काय तुला? माझं मॅरेज तुम्ही अंधारात ठेवताय म्हणजे मला तुम्ही जगासमोर नाही आणत आहे ना. मला तुम्ही तुमच्या सोशल सर्कल्समध्ये दाखवतच नाही आहात की मी या घराची डॉटर इन लॉ झाली आहे म्हणून. मला आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही डार्कनेसमध्ये ठेवताय. सांगायला हवं ना सगळ्यांना माझं लग्न झालंय आमचं. ताई तुला तर माहितीये ना माझे किती ड्रीम्स होते मॅरेज विषयी. बॉलिवूड स्टाईल थीम, डेस्टिनेशन वेडिंग, मेहंदी, हळद, फेरे, संगीत सगळं करायचं होतं मला. पण असं घाईघाईत लग्न झाल्यामुळे ते सगळं राहून गेलं ना. मला काहीच नाही करता आलं. हाजी माझे ना खूप फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर. मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय की माझं लग्न झालं, आय एम मॅरिड, हे मला अनाऊन्स करायचं असं सगळ्यांसमोर. पण नाही करता येते ना. मला हवंय मला जगासमोर आणा तुम्ही. मला 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 ना एन्जॉय करायचा आहे हा मोमेंट. आय वॉन्ट अ ग्रँड रिसेप्शन. म्हणजे छान पार्टी, रेड कार्पेट, लाऊड म्युझिक, खूप सारे लोक. येस, मला मला रिसेप्शन हवंय. आय वॉन्ट अ रिसेप्शन ताई. आणि जर असं होणार नसेल तर मग काय, माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे ना. मला हे असंच करावं लागणार आहे. असं बासा, गोष्टी हव्यात हे म्हणण्याची ही पद्धत नाहीये. आणि ज्या सर्कमस्टान्सेस मध्ये तू लग्न करून आली आहेस त्यात तुझं कुठलंही रिसेप्शन होणार नाही. मुळात हे असं फॅमिलीला न सांगता लग्न करून आलीस तू, हे मान्यच नाही आम्हाला. म्हणजे स्वानंदी, अगं तुला हे लग्न मान्य नाही म्हणजे अर्पिताला जसं घराबाहेर काढलंस तसं आता माझ्या सुशला पण तू घराबाहेर काढणार आहेस का? मुलीचा संसार सोडून तिला माहेरी अडकवून ठेवलं होतं, त्यामुळे तुम्हाला आमचं नातं नाही कळणार. पण कसं आहे ना स्वानंदी, सत्तेसाठी छोटे छोटे त्याग करावे लागतात. हाच तर फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. तुम्ही सत्तेसाठी जगता, मी फक्त सत्यासाठी जगते. कशासाठी जग, पण शेवटी लढायचं तर माझ्याशीच आहे ना. तुला असं वाटत असेल की तू माझ्यावर वार करतेस, पण तो वार तुझ्या बहिणीवर बसणार आहे. काय करशील? काकू, मी शेवटचं सांगते, या सगळ्यामध्ये माझ्या बहिणीला सुशला ओढू नका. त्यासाठी खूप उशीर झालाय स्वानंदी. आता काय करशील? सत्यासाठी लढेन, आजपर्यंत जशी लढत आले तशीच. अँड डोंट वरी अबाउट मी, कारण आपण रोज समोरच्याचं वाईट करावं म्हणून जगत राहतो आणि कळतच नाही की नशीब कधी आपल्यावरच उलटतंय. आणि ही काय पद्धत झाली रिसेप्शन मागण्याची, थाळ्या वगैरे बनवून? त्या सुष्मिताला डेप्थ वगैरे कळत नाही का प्रसंगाची? हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे ना आनंद, ती मुलगी लहान आहे. दुसरी गोष्ट तिचं डोकं ताळ्यावर नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती अंशुमनच्या प्रेमात पूर्णपणे फसली आहे. उद्या संध्याकाळी रिसेप्शन डन. अरे उद्या ते चंदीगडच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे आपली. मग ती पुढे होते का बघ ना, पोस्टपोन होते का बघ. अरे कसं शक्य आहे समर? फक्त आपल्या बरोबर मीटिंग करायची म्हणून मुंबईत आलेत ते. एक काम कर, मीटिंग फर्स्ट हाफ मध्ये होते का बघ, तेव्हा शिफ्ट कर. आणि एक काम कर ना, त्यांनाही आमंत्रण दे रिसेप्शनचं. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी.
आणि मला सांग, रिसेप्शनची वेगळी काही तयारी करायची आहे का? मी करतो. साधं पारंपरिक पद्धतीने रिसेप्शन करायचं ठरलंय. ठीक आहे, तरी पण मी सगळी व्यवस्था करून ठेवतो. हां, तू काळजी करू नकोस. तू असशील तर मला कसली काळजी आहे, आनंद? मला सांग, चिंगी कशी आहे? ठीक आहे ना? आहे, ठीक आहे. तिचा विचार आला ना आनंद डोक्यात की भयंकर अपराध्यासारखं वाटायला लागतं रे. समर, तू तू काळजी करू नकोस. ती खूप स्ट्रॉंग मुलगी आहे रे. ती स्वतः रिकवर होतीये. तुम्ही बघितलं ना बाहेर काय चाललं होतं? हो, पण तरी तुम्ही रिसेप्शनला परमिशन द्यायला नको होती. अहो, हे असं आपल्या फॅमिलीला वेठीस धरून ती गोष्टी नाही करून घेऊ शकत, हे तिला कळायला हवं. मला त्या आवाजाचा खूप त्रास होत होता स्वानंदी मॅडम. हो, मला कळतंय, पण अहो ती काही अशी कंटिन्युअसली अनंत काळात ते वाजवत बसली असती का? थांबली असती, थकली असती आणि गप्प बसली असती. आणि सोडून दिलं असतं तिने खाणं पिणं तर? असं बरं सोडून देईन मी तिला? शहाणपणा तिचा आलाय तो. मी तिला खायला लावलंच असतं. पण आता काय होणार आहे माहितीये का? तिने असा काहीतरी मूर्खपणा केला, तुम्ही ऐकलत आणि तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या. म्हणल्यावर ह्याच्या पुढे तिला कळलंय ना, असाच आडमुठेपणा केला की आपल्याला आपल्या पद्धतीने गोष्टी करून घेता येतात. ही हेच वागणार पुढे. स्वानंदी मॅडम, मी मनापासून सांगू का, मला ना डोक्यावरनं आता हे ओझं उतरून टाकायचंय कायमचं. आणि या अशा ना छोट्या छोट्या आणि चुकीच्या गोष्टींवरनं आपल्या कुटुंबामध्ये भांडण झालेली, कलह झालेला मला अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही म्हणालात ते खरंय, कायदेशीर लग्न केलंय त्यामुळे आपण बघत बसण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही.